आपल्या जीवनामध्ये सुख दुःख नेहमी येत राहतात. ऊन पावसाचा खेळ चालू राहतो. पण अशा वेळेला आपल्या चित्तवृत्ती स्थिर ठेवणं हा अत्यंत महत्वाचा, त्या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो. या चित्तवृत्ती शांत समाधानी राहिल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण आपल्या जीवनात सुद्धा विचार करताना असा विचार करावा, एवढंसं संकट आहे आणि माझ्या चित्तवृत्ती एवढ्या हलतायत, चंचल होत आहेत, अस्वस्थ होत आहेत. अरे, या संकटाची मी एवढी का काळजी करतोय? याच्यापेक्षा रामांचं संकट किती मोठं होतं. आणि एवढ्या मोठ्या संकटात रामप्रभूंनी आपल्या चित्तवृत्ती विचलित होऊ दिल्या नाहीत. मग मी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या छोट्या 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 आपल्या अपेक्षा भंगाने जीवन उद्ध्वस्त करून टाकावं का? मनुष्य नेहमी छोट्या छोट्या गोष्टींनी उद्ध्वस्त होतो, कारण मोठ्या गोष्टी तो ऐकत नाही, पाहत नाही, आठवत नाही, त्यामुळे दिसत नाही. आणि असे हे रामचरित्र डोळ्यासमोर ठेवून आपल्या सामान्य समस्या निपटून टाकाव्यात आणि श्रेष्ठ ध्येय मिळवण्यासाठी सतत कार्यरत राहावं. प्रभू रामचंद्रांना उद्या यौवराज्याभिषेक होणार, अशी सगळ्या अयोध्येत जशी वार्ता पसरली, तसं प्रत्येकाने उद्याच्या दिवसापर्यंत जमेल तेवढी अयोध्या नटवली पाहिजे. असं सगळं शहर शृंगारायला सुरुवात केली. प्रत्येक जण आपापल्या अंगणामध्ये मला हे अंगण आणखीन कसं सुशोभित करता येईल, माझ्या रामाचा उत्सव आहे. प्रत्येक जण आपापलं घर आणखीन कसं सुशोभित करता येईल याचा विचार करत आहे. आणि अशा वेळेला कैकेयीची एक दासी जी माहेरहून तिच्या बरोबर आली होती आणि कायम तिच्या बरोबर राहत होती, त्या मंथरेनं हे सगळं दृश्य बघितलं आणि लोकांमध्ये चौकशी केली. हे का सजवताय तुम्ही सगळं? हे काय चाललंय तुमचं सगळं? लोक म्हणाले, वाह, अहो सगळ्या जगाला माहिती आहे आणि हे दशरथ महाराजांच्या घरातल्या कैकेयी राणीच्या दासीला माहित नाही, असं शक्य तरी आहे का? हो, रामराजाचा उद्या यौवराज्याभिषेक होणार आहे, काय सांगता? आनंदाचा क्षण आहे हा. हे मंथरेनं ऐकलं. म्हातारी होती तरी सुद्धा सगळं उसनं अवसान आणून लुटू 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 आली महालात. कैकेयीला हलवून जागं केलं. कैकेयी, अगं तुझ्या सर्वनाशाचा दिवस आलाय, तू झोपलीस कशी? कैकेयीनं विचारलं. कसला ग सर्वनाश? हा, काहीतरी बोलतेस तू, कसला सर्वनाश? अगं उद्या रामाचा यौवराज्याभिषेक आहे असं सगळ्या नगरीत बोललं जात आहे. आणि तुम्हाला रामायणातलं सांगू, वाल्मिकी म्हणतात, हे ऐकल्यावर कैकेयीला इतका आनंद झाला, तिनं आपल्या कंठातला हार काढून घातला मंथरेला. किती आनंदाची बातमी सांगितलीस, किती आनंदाची. अगं वेडे, भरत आणि राम मी आयुष्यात कधी वेगळे मानलेच नाहीत. जसा माझा भरत तसा राम. नाही नाही, मी तर कौशल्य बरोबर भांडायचे, राम माझा आणि भरत तुझा म्हणून. इतका मला तो राम आवडतो. ज्या रामावर अभिषेक होणार आहे. मंथरा म्हणाली, अगं वेडे, हे राज्य तुला तुझ्या भरताला मागून घेता येईल अशा सगळ्या शक्ती तुझ्याकडे असताना तू नुसती प्रवाहात वाहत का जातीयस? अगं वेडे, या सगळ्या प्रकारामुळे तुझी सत्ता कमी होतीये, तुझी महत्ता कमी होतीये, त्याचा तुला पत्ता नाहीये. कसली ग सत्ता कमी होतीये? मला सांग कैकेयी, इतका महत्वाचा निर्णय घेताना दशरथांनी तुझ्याशी पण विचार विनिमय करायला हवा होता का नाही?
दशरथ तुझ्याशी का नाही बोलले? ही गोष्ट सुमित्रेला माहीत नसेल असं काही वाटत नाही. कौसल्याला माहीत असणारच आहे. म्हणजे कौसल्याला माहीत आहे, जे सुमित्रेला माहिती आहे, जे अयोध्येतल्या नगरजनांना माहिती आहे, ते कैकेयीला माहीत नाही. म्हणजे तुझी अयोध्येतली सत्ता कमी होते आहे असं कळतंय का तुला? आणि आज नुसता राज्याभिषेकच जाहीर झाला तर तुझी ही अवस्था आहे की तुला बातमी पोचवणं सुद्धा गरजेचं वाटत नाही. तर उद्या राज्याभिषेक झाल्यानंतर तर तुझी केवढी अवनत दशा असेल. उद्या अभिषेक रामाला, उद्या क्षणभर का होईना कैकेयीच्या मनात विकल्प आला. मला का नाही कळवलं? मला का नाही कळवलं? माझी सत्ता कमी होते की काय? मग उपाय एकच आहे, हे राज्य जर भरताला मागून घेतलं तर माझा सन्मान कायम राहील. शाब्बास कैकेयी, असंच वाग. आता क्रोधागारात जाऊन बस. मोठ्या राजे रजवाड्यांच्याकडे पूर्वी रागवण्याच्या खोल्या वेगळ्या असायच्या. जिथे रागवल्यावर जाऊन बसायचं. तुम्ही तिथे जाऊन बसलात की लोकांना कळायचं तुम्ही रागवलायत. त्याला क्रोधागार असा शब्द वापरलाय रामायणात. क्रोधागारात जाऊन बैस. आणि असा भयानक राग आलाय हे दिसलं पाहिजे. सगळी आभूषणं तोडून मोडून फेकून दे. डोळ्यातलं काजळ असं नुसतं फिसकटून टाकाय. केस मोकळे सोडायचे. मलिन गलिच्छ वस्त्र नेसायची. कैकेयी लक्षात ठेव, तुझ्याकडे ती शक्ती आहे मी याची तुला आठवण करते. अगदी पूर्वी शंबरासुर नावाचा एक दैत्य आपल्या सैन्यासह स्वर्गावर चाल करून गेला होता आणि इंद्रदेव सुद्धा भयभीत झाले होते. तेव्हा त्यांनी दशरथाची मदत मागितली होती आणि राजे दशरथ त्या शंबरासुराशी युद्ध करायला जाताना तुला घेऊन गेले होते. आठव कैकेयी, तुला नेलं होतं. अर्थात तुला कशाला नेलं होतं? तू युद्ध कुशल होतीस, आहेस. तू युद्धामध्ये सारथ्य करू शकत होती. अचानक जर दशरथाचा सारथी मारला गेला तर त्याच्या पुढचं सारथ्य तुला करता येईल म्हणून तुला नेलं होतं. आणि तसं झालंही. सारथी मारला गेला होता. पुढे तो रथ तू सांभाळलास. सगळ्या बाजूनी शंबरासुराच्या बाणांचं कवच त्या रथावरती कोसळत असताना शंबरासुराचा एक बाण रथाच्या चाकाच्या पलीकडच्या खोंटीला लागला आणि खोंटी उडाली. आता रथाचं चाक त्या खोंटीतनं बाहेर येणार, खाली पडणार, रथ वाकडा होणार. वाकड्या रथावर उभं राहून दशरथाला युद्ध करता येणार नाही अशी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा रथातून खाली वाकून त्या खुंटीची जागा पकडून ठेवलीस. रथाचं चाक निखळू नाही दिलंस. दशरथांचं युद्ध निर्विघ्नपणे पूर्ण झालं. शंबरासुर संपला आणि प्रसन्न झालेल्या दशरथाने तुला सांगितलं, कैकेयी, आज मी तुझ्या या शौर्यावर, तुझ्या या समय सूचक वागण्यावर प्रसन्न आहे. मी कोणतीही 2 वरदानं तुला द्यायला तयार आहे. पटकन माग, कोणती 2 वरदानं देऊ? आणि माझी भोळी कैकेयी, तेव्हा चांगुलपणा केलास पण तो फायद्याचा ठरला. हो, चांगुलपणा असा केलास, निर्मळ मनाने म्हणालीस, मला काही कमी नाही, कशाला मागू उगाच. किती तृप्त आयुष्य आहे, काही कमी नाही, कशाला मागू उगाच. तरी दशरथाचा आग्रह, काही नाही, मी देणार आहे, घेच. म्हणून तू म्हणालीस, पुढे केव्हा लागलं तर मागे. त्या 2 वरांनी काम कर. एका वराने भरताला राज्य मागून घे आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठव. कारण राम इथे असताना भरत लोकप्रिय होणारच नाही. भरताची लोकप्रियता वाढवण्यासाठी राम इथे अनुपस्थित असणं आवश्यक आहे.
आणि याला एक 12-14 वर्षाचा काळ लागेल. कैकेयी, मी सांगते तसं लक्षात ठेव. झालं. कैकेयी क्रोधागारात बसली, संतापलेली. दशरथांना वार्ता गेली, ताबडतोब बोलवलाय. बापरे, आली खरी पंचायत. दशरथ महाराज आले. कुठे कैकेयी? मंथरा होतीच. बसलीये क्रोधागारात, वाट बघतीये तुमची, जा तिकडे. दशरथाने येऊन पाहिलं, कैकेयीची ही स्थिती. केस मोकळे सोडलेले, गलिच्छ वस्त्र नेसलेली, सगळी अलंकार आभूषण फेकून दिलेली. त्या महालामधले सुद्धा मोठमोठ्या उंच समया दीप त्या जमिनीवर पडलेल्या. काय झालंय? काय कैकेयी? अगं, तुला कोणी दुःख दिलं का? तुला कोणी दुःख दिलं असेल ते सांग. दशरथासारखा तुझा पती असताना तुला कोण दुःखी ठेवू शकतो? ऐकायला तयार नाही. कैकेयी, उद्या एक शुभ कार्य आपल्याकडे आहे आणि अशा वेळेला त्याच्या आदल्या सायंकाळी असं तोंड पाडून बसणं, असं रुसून बसणं योग्य नाही. काय करू तुझ्यासाठी सांग बरं, काय करू? अग कशी तुझ समजावू सांग. काय झालं कैकेयी? का अशी रुसलीयस? शेवटी मन घट्ट करून कैकेयीनं शंभरासुराची सगळी कथा पुन्हा दशरथाला ऐकवली. आठवतं ते युद्ध? आठवतं मी केलेलं साह्य? आठवतात तुम्ही मला दिलेली 2 वरदानं? नक्की आठवतात. मग ती 2 वरदानं मागण्याची आत्ता वेळ आलेली आहे आणि ती मी मागते आहे, म्हणून तुम्हाला बोलवलाय. कैकेयी, ही सायंकाळची वेळ आहे. आता अंधार पडू लागलाय, थोडी अशुभाकडे जाणारी. अशा वेळेला मनात विकल्प अधिक प्रबळ असतात. अशा वेळी मागणं मागू नये. मागणं आजच मागावं लागणार आहे. आणि ते मागणं असं आहे, जाणकारांना कळलं असेल, हरिकीर्तनातली साखी म्हटली आपण. राजा व्हावा भरतची माझा, राम जावो वनाला. एका वराने भरताला सिंहासन आणि दुसऱ्या वराने 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात जायला हवेत. दशरथ राजा उभाच राहू शकला नाही. पायातली सगळी शक्ती संपून गेल्यासारखी झाली. मटकन खाली बसला. कैकेयी, अगं काय बोलतीयस? तुम्ही ऐकलं तेच. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय बचन न जाय. आत्ता तुम्ही जाहीर करा, म्हणून मला ते आत्ता मागायचं होतं. मला उशीर करून चालणार नव्हतं. उद्याचा रामराज्याभिषेकाचा सोहळा रद्द झाला पाहिजे, रहित केला पाहिजे. भरताला बोलवून घ्या. जे राज्याभिषेकासाठी साहित्य आणलंय त्यांनी भरत आला की त्याच्यावर राज्याभिषेक होईल. भरताचा यौव राज्याभिषेक थोडा उशिरा झाला तरी चालेल, पण उद्या सायंकाळच्या आत राम अयोध्येतनं जायला हवेत. यासाठी घाईनं मी बोलवलंय आणि यासाठी मी घाईनं माझं मागणं आपल्या कानावर घातलंय. दशरथांना तिथे आणण्यात त्यांच्याबरोबर त्यांचा एक सेवक महामंत्री सुमंत हाही आला होता. सुमंतानं ते बोलणं ऐकलं. ती दशरथाची अवस्था पाहिली. अशा गलितगात्र अवस्थेमधल्या दशरथाला असे खडे बोल ती कैकेयी सुनावतीये हे सुमंताने पाहिलं. तो दशरथाचा मटकन खाली बसलेला कैकेयी करून एक पुकार फक्त सुमंताने बाहेरनं ऐकला आणि धावत क्रोधागारात आले.
महाराज असे बसलेले असताना कैकेयी त्यांना रागवते आहे. महाराणी, ही अवस्था महाराजांना ताडण करण्याची नव्हे. कैकेयी म्हणाली, बरं झालं आलात. असं करता का? रामचंद्रांना जरा आमंत्रण करा. रामांना इथे बोलवणं खूप आवश्यक आहे. कारण दशरथ रामांना काही सांगू शकणार नाहीच आहेत. जे सांगायचं ते मलाच सांगावं लागणार आहे. त्यामुळं काही करा. नाही नाही, महाराजांना सांभाळते तोवर मी मध्ये नाही काही बोलत आता त्यांच्याशी. पण रामचंद्रांना घेऊन या. मी काय सांगू जाऊन आत्ता रामाला? मी काय सांगू रामाला? रामचंद्रांना अभिषेक जेव्हा नक्की झाला तेव्हा त्यांनी तो त्यांच्या मातेला म्हणजे कौसल्येला सांगितला. तो प्रसंग केवढा आनंदाचा असेल त्या आईचा. रामायणात वर्णन असं आहे की उद्या माझा अभिषेक होणार आहे बरं का. हे सांगायला रामचंद्र कौसल्येच्या जेव्हा महालात गेले तेव्हा कौसल्या एक होम करत होती, होम हवन करत होती, एकटी. नवरा असल्याशिवाय काही व्हायचं नाही हो. असं नाही, काही होम काही हवनं अशी पण आहेत जी एकटी स्त्री करू शकते. तेव्हा आणि ती स्वतः मंत्रोच्चारासह आहुती देत होती. म्हणजे फक्त बायकोचं काम हाताला हात लावा इतकं नसताना ती स्वतः एक धर्मकृत्याचं नेतृत्व करत होती. आणि ते होम हवन चाललेलं ते पूर्ण केलं. कौसल्या बाहेर आली. त्यांनी वार्ता सांगितली. तिला जो परमानंद झाला तो सारा प्रकार या सुमंतांनी पाहिला होता. काय मी रामाला जाऊन सांगू? रामाला फक्त आमंत्रण दिलं एवढंच मला सांगता येणार आहे. सुमंत गेले. ती सगळी गर्दी बाजूला करत होते. त्या सुमंतांचा सुद्धा अभिनंदन अभिनंदन, सुमंत आहोत आपल्या मनातला राम. आता त्यांना साधं उत्तर देता येत नव्हतं. जरा गर्दी करू नका, मला रामचंद्रांना घाईनं बोलवलंय दशरथांच्याकडे, जरा मार्ग देता का? सगळ्यांच्या मनात एकच, आता दशरथ बोलवणार म्हणजे काय, आता पुढची सूत्र कशी सांभाळायची हे समजवण्यासाठीच बोलवत असतील. बधाई हो बधाई हो बधाई हो, अभिनंदन अभिनंदन, सगळीकडनं गर्जना रामाच्या नावे चालू. सुमंतांनी महालात प्रवेश करून हात जोडून सांगितलं, त्वरेनं दशरथ महाराजांनी बोलवलंय. तरी सुद्धा सीतेचा निरोप घेताना, कौसल्येचा निरोप घेताना, कारण सगळेच जण रामाच्याच महाली होते, तो आनंदोत्सव सुरू झाला होता. आईला पटकन सांगितलं, बाबांचं काहीतरी त्वरेचं काम दिसतंय, मी पटकन त्यांना भेटून येतो. हा, रामचंद्र एका दिशेनं येत आहेत. तोपर्यंत अक्षरशः दशरथानं आपल्या अंगावरचा असा शेला भीक मागितल्यासारखा पसरला. कैकेयी, सोडून मज राम राय जाय जरवनी, जातील मत प्राण खचित हृदय भेदुनी. कैकेयी, माझा राम जर गेला तर माझ्या शरीरातून प्राण निघून जातील. भिक्षा मागतो, भीक मागतो. मी भरताला राज्य द्यायला नाही म्हणत नाही. रामाला माझ्यापासून दूर नको ना करू. कैकेयी, तुझ्या समोर भिक्षा मागतो. राम जर निघून गेले तर कौसल्येचा मृत्यू होईल, त्याच्यावर अनन्वित प्रेम करणाऱ्या सुमित्रेचा मृत्यू होईल, माझा मृत्यू होईल, लक्ष्मण सीतेचा सुद्धा मृत्यू होईल. अशी सगळी मृत्याची शोक कळा पसरलेल्या स्मशानामध्ये राहून तुला एकटीला आनंद घ्यायचा आहे का कैकेयी? नको ना ग, माझ्या रामाला माझ्यापासून दूर करू नको ना ग करू. असा दशरथ राजा शोकाकुल झालेला. रामचंद्र घाई 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 घाईनं महालामध्ये प्रवेश करते झाले. सुमंत मागोमाग आले. रामाच्या काळजात धस्स झालं. बाबांना असं आयुष्यात कधी पाहिलं नाही.
असतील तर सिंहासनावर बसलेले, असतील तर होमशाळेत, असतील तर रथावर आरूढ, इतके हीन दीन गलित गात्र असहाय्य अवस्थेत वडिलांना पाहिलं. धावत आले रामचंद्र, शेजारी बसले. बाबा काय झालं? बाबा काय झालं? आम्ही असताना तुमच्या डोळ्यात पाणी यावं यासारखा अपमान आहे जगात आमचा? बाबा काय झालं? काही म्हणाले ते काही सांगू शकणार नाहीत, मी सांगते. रामचंद्रा, 2 वर मला दिले होते दशरथांनी पूर्वीच. त्या 2 वरांनी मी आत्ता दशरथांना असं मागितलंय की उद्याचा तुझा अभिषेकाचा दिवस रहित, भरताला यौवराज्याभिषेक होईल आणि तू 14 वर्षासाठी अरण्यात वनवासाला जाशील, असे 2 वर मागितलेत. दशरथाला हे तुला सांगता येणार नाही म्हणून मी सांगतेय. रामचंद्र म्हणतात, आई, एवढीशी गोष्ट मला सांगायला तू बाबांचे अनमोल वर का खर्ची घातलेस? काय त्या 100 असुराच्या वेळच्या वरांची गरज होती? तू मला जर नुसतं बोलवून सांगितलं असतंस, रामा, तू वनवासात जावं, भरताला राज्य मिळावं असं वाटतं, मी काही नाही म्हणत होतो? मी कधी नाही म्हणत होतो? आई, आज मला सगळ्यात वाईट वाटतंय एकाच कारणाचं. राज्य हा माझा कधीच आवडीचा विषय नव्हता आई. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, आज तू खऱ्या अर्थाने आयुष्यात पहिल्यांदा मी सावत्र मुलगा आहे असं वागलीस. मला सांग, तू सख्खी आई माझी आहेस, कशाला बाबांचं वचन पाहिजे? तुझी इच्छा म्हणून मी नाही जाऊ शकत? तुझी इच्छा म्हणून नाही जाऊ शकत? काय ग आई हे केलंस? का ग बाबांना एवढा त्रास दिला? बाबा, आम्ही तुमची आज्ञा पाळणार नाही, मग काय सांगू? अशा भीतीनं रडता? म्हणून ती रामकथा आहे ज्याच्यात दशरथ सांगतात, नाही रे बाळा, तुम्ही माझी आज्ञा पाळाल या विश्वासामुळे रडतोय, या विश्वासामुळे रडतोय. खरंच बाबा, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मला जीवनभर ऋषीमुनींची सेवा करायचं मनात होतच. बघा, देव आपल्या मनासारखं कसं घडवून आणतो, ते आपोआप घडून आलं. बाबा नका काळजी करू. 14 वर्ष वनवासात राहणं काही अवघड नाही. आणि भरत काय वाईट राज्य करणार आहे? काय वाईट राज्य करणार? त्याचं माझं प्रेम कमी होणार नाही, तुमचं माझं प्रेम कमी होणार नाही. आणि माझ्या जीवनात माझ्या आई वडिलांच्या इच्छेसाठी, सुखासाठी मला काहीतरी छान करता आलं, हा माझा आनंद किती मोठा आहे बाबा. काय करू रे रामा तुला? रामा, मला तुरुंगात घाल आणि सिंहासनावर बस. बाबा, आई वडिलांना तुरुंगात टाकून सत्तेवर जेव्हा येतील तेव्हा येतील माणसं. मला ती तुमच्यासाठी, आईसाठी मला खूप काही करता आलं तरी कृतार्थता आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. अरे आपल्या कुलासाठी करणं, त्याग करणं आणि तो आनंदाने करणं, याच्यासारखी सार्थकता नाही. म्हणून राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. काही क्षणापूर्वी विषय चालला होता, मी राज्यावर बसणार. रामचंद्र सम अवस्थेत होते. आता त्यांना कळलंय तू 14 वर्ष वनवासात जाणार. आता तही सम अवस्थेत आहेत. फक्त दुःख एकाच गोष्टीचं होतंय, माता पित्यांची आता जवळ राहून सेवा नाही करता येणार, पण बाहेर जाऊन का होईना सेवाच करता येणार आहे. याचा आनंद राम घेऊ शकतात. सुखात आणि दुःखात इतकं सम राहण्याचा उपदेश रामचंद्र आम्हाला शिकवतायत. सावत्र आईशी सुद्धा किती सख्या आईसारखं वागता येतं हे रामायण आम्हाला शिकवतंय. असा जीवनातल्या सर्व सुखदुःखामध्ये समान असणारा माझा राम माझ्या हृदयामध्ये उतरावा, म्हणून रामकथेचा सूत्र अभंग. राम गावा रज धीरज प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय.